नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती घेऊन आलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला काय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लगेचच कळतील। जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंकाची उत्तरे मी घेऊन आलेला आहो। तर आजचा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी आणि कसा मिळणार। तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता आपण एका मागोमाग एक पाहणार आहोत। आता नीट लक्ष द्या, कारण जानेवारी महिन्यासाठी राज्य सरकारकडून एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 2 हप्ते जमा केले जाणार आहे। म्हणजेच एका हप्त्यावर न थांबता थेट दुहेरी रक्कम मिळणार असल्याची लाभार्थ्यांची यंदाची संक्रांत नक्कीच गोड असणार आहे। अनेक कुटुंबांसाठी ही मदत फारच उपयुक्त ठरेल। इतकंच नाही तर केंद्र सरकारकडून सुद्धा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात पेन्शन वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या स्तरावर याबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे। यामुळे येत्या काळामध्ये पेन्शन वाढीचा अधिकृत अपडेट देखील समोर येण्याची शक्यता असून ही माहिती लाभार्थ्यांसाठी नक्कीच मोठा दिलासा देणारी आहे। आता या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं ते समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे। या चर्चेमध्ये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचाच विचार करण्यात आलेला नाही, तर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। म्हणजेच राज्य शासनाकडून जी मदत तुम्हाला सध्या मिळत होती ती वाढवण्यासाठी केंद्र शासनाने माध्यमातून पावले उचलली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य शासनाच्या वतीने अनुदान वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला असून तो प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे, कारण या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यामुळे लवकरच या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकते। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जानेवारी महिन्यात जे 2 हप्ते एकत्रित दिले जातील ते सध्या जाहीर झालेल्या निर्णयानुसार निश्चित आहे। त्याचबरोबर पेन्शन वाढीचा निर्णय अंतिम टप्प्यामुळे असल्यामुळे पुढील अपडेटमध्ये यावर स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढची माहिती चुकू नका, कारण याबद्दल अनेक लाभार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठा दिलासा देणारा ठरू शकतो। आता जानेवारी महिन्यामध्ये नेमकं काय घडणार हे शांतपणे समजून घेऊया। सध्या सगळीकडे चर्चा आहे की 2 हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि त्यामुळे संक्रांत गोड होणार आहे। महाराष्ट्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू आहे, पण यामधला सगळ्यात मोठा बदल घडून आणणारी आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि 2 हप्ते एकत्र देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो याच योजनेसाठी घेतलेला आहे। आता बघा कोणते हप्ते एकत्र मिळणार आहे, तर डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा हप्ता एकाच वेळी थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच एकूण रक्कम 2000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी हे खूपच आनंदाचं बातमी ठरलेली आहे। आता ही रक्कम कधी मिळणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारी पूर्वी ही रक्कम थेट पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण असेल। या लाभार्थी महिलांसाठी ही बातमी खरोखरच सुखावणारी आहे, कारण सणाच्या काळात ही मदत खूपच उपयोगी ठरणार आहे। पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आपोआपच समोर येतो, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं काय? त्यांची संक्रांत गोड होऊ नये का, असा प्रश्न अनेक जण विचारत आहे। हा प्रश्न रास्तच आहे, कारण या योजनेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी सणाच्या काळात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या रक्कम त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरते। तर मित्रांनो,
तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही लक्षात घ्या, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि या कधी आधीही आपण असं पाहिलेलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेचे 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. सध्या पुन्हा एकदा निवडणुकाचा माहोल आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेकांचे मत आहे. 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय हा त्या दृष्टीने पाहिला तर राजकीय गणितांचा भाग असू शकतो असं काही जण म्हणत आहे. मात्र यात एक गोष्ट नक्की आहे, या योजनेचे लाभार्थी महिलांना जर वेळेवर पैसे मिळाले तर त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मदत नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही गोष्ट चांगलीच आहे आणि त्यांचा थेट फायदा अनेक कुटुंबांना होणार आहे. पण याचबरोबर एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रश्न. अनेकांचे स्पष्ट मत आहे की या लाभार्थ्यांना सुद्धा डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळायला हवेत. विशेष करून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही त्यांना 14 जानेवारीपूर्वी 2 हप्ते एकत्रित मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की सध्या फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना सध्या दरमहा 2,000 रुपये दिले जातात. मात्र आता इथे चित्र थोडंसं बदललेलं दिसतं. केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे एक सविस्तर अहवाल मागवण्यात आलेला आहे. या अहवालाच्या आधारे केवळ दिव्यांग लाभार्थीच नाही तर विधवा महिला, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या पेन्शन वाढीबद्दल विचार केला जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या पेन्शन वाढीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने राज्य सरकारला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, तर लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. तर मित्रांनो, मात्र त्याआधी सरकारने या योजनेशी संबंधित सविस्तर अहवाल सादर करणं आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या संदर्भात मोठा अपडेट समोर येण्याची शक्यता नक्कीच आहे आणि ती बातमी अनेक लाभार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकते मित्रांनो. तर इथं लक्ष द्या मित्रांनो, आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे एक सविस्तर माहिती मागवली जाणार आहे. यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत, कोणत्या योजनेत किती लोक येतात आणि कॅटेगरीनुसार म्हणजेच दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर घटकातील लाभार्थी किती आहेत यांचा पूर्ण डेटा केंद्राकडे सादर करावा लागणार आहे. या सगळा तपशील पाहिल्यानंतरच पुढचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आता मिळालेल्या संकेतानुसार या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे. म्हणजे फक्त एखाद्या गटापुरती मर्यादित न ठेवता सर्वसाधारणपणे अनुदान वाढवण्याचा पर्याय सुद्धा विचाराधीन आहे. तर मित्रांनो, त्यामुळे बराच काळ थांबवलेली ही मागणी आता पूर्ण होण्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे. खरं सांगायचं तर ही बातमी अनेकांसाठी आशेचा किरण ठरू शकते. अनुदानात वाढ झाली तर ते नक्कीच दिलासादायक ठरेल. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही वाढ अत्यंत गरजेची आहे, पण त्याचबरोबर इतर सर्व लाभार्थ्यांनाही त्याचा मोठा फायदा मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अंतिम निर्णय कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अनुदान वाढीबद्दल जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील हे सगळे अपडेट मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तसंच जानेवारी महिन्यामध्ये हप्त्याबद्दल जसा अधिकृत अपडेट येईल, शासन निर्णय जाहीर होईल आणि नेमकी तारीख समोर येईल, तसं लगेचच तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.